करून आला होता. फलटण तालुक्याची असणारी स्पर्धा तिकडे देखील चमकदार कामगिरी केली होती. मात्र आता इथे अण्णा 11 संघ नागे देखील संघात असणार ज्यानं 7 षटकार मारले होते. पाठीमागच्या सामन्यात त्याची नावाची दहशत आहे. बघूयात आता तो या सामन्यात कशी कामगिरी करतोय. करंट फॉर्म महत्वाचा आहे. मागे टाकत बॉलवरती जाऊन ऑन साइडला पुल करत बॉल शतरषक तिने मात्र धावले. अनिकेत ताकवणे चांगलं शतरक्षण, एक धाव तिने मात्र पाहायला मिळाली. चांगलं क्रिकेट नक्कीच बघायला मिळते कारण क्वार्टर फायनल आले दोन्ही संघ ताकदवान. काल पश्चिम पुरंदर संघाने पहिला डाव जिंकला. विपुल खैरे, संदीप काळे पुढे टाकलेला बॉल यावेळेस स्क्वेअर लेगला शतरषक तैनात आहे. बॉल पर्यंत बघायला मिळेल, एक धाव तिला पुन्हा एकदा बघायला मिळते आहे. काय प्लॅनिंग केले असेल कारण तुम्ही जर मयूर मासाळचं षटक जर जिंकलं, तुम्ही जर मयूर मासाळ विरोधामध्ये जर इकॉनॉमिकल जरी बॅटिंग पाहायला मिळेल तर तो फायदा कसा असेल, कसे प्लॅन असतील, ते कसे एक्झिक्यूट दिसतील, विजयासाठी जे योग्य ते तुम्हाला आता करावं लागेल. मात्र सूरज इथे बघताय मैदानामध्ये आसिफ कडे गेलेला बॉल मयूर मासाळचा. आणखी एक सुंदर असा चेंडू. कव्हरला चेंडू आणि सूरज कोरमच्या हातामध्ये चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण जे इथे मात्र बघायला मिळालेलं आहे. विकेटचं पतन इथे मात्र बघायला मिळते. नवीन सितारा सूरज फाफकर आता मैदानामध्ये दाखल झाले आपल्याला बघायला मिळेल. बघा कशी कामगिरी करते सूरज फाफकर मैदानामध्ये. स्विच हिट सूरज आलाय आणि तिथे देखील चांगला फटका आलाय. चौकार सूरज मॅन इन फॉर्म. चांगला ऑलराऊंडर आहे सूरज. मधल्या फळीमध्ये आल्याबरोबर रिव्हर्स फटका मयूर मासाळवरती बघायला मिळाला. अँगल मनोबॉल बाहेर चालला होता त्याचा फायदा घेतला. स्विच करत चौकार 7 धावा पहिल्या षटकानंतर. षटक क्रमांक दुसरा आपल्याला जे बघायला मिळेल मैदानामध्ये. सलमान आलाय आता बॉलिंग करण्यासाठी. पहिल्या षटक 7 रन्स आलेले आहेत. दोन्ही संघ ताकदवान. बघायचं किती धावा असेल 5 षटकामध्ये. दुसऱ्या षटकासाठी सलमान तयार असेल. हो यावेळेस स्लॉट मध्ये समोर आणि लॉंग ऑन. तिथे फटका चांगला मारलाय. शानदार चौकार. नागेश एका बाजूने आपण बघताय सुंदर बॅटिंग करतोय. नागेश आणि सूरज भापकाची जोडी. 11 धावा धावपलकामध्ये. खूप जास्त मागे शॉर्ट बॉलचा वापर. ऑप्शनच्या बाहेरच्या व्हाईट बॉल.
धावसंख्या देखील आता पुढे जाताना आपण बघतोय धावसंख्या मात्र जी बोर्डवरती बघायला मिळणार आहे. पुन्हा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं फुल टॉस बॉल सॉलिड नागेश धावा आल्यात धुवाधार षटकार फाईन लेगला आणि हेच क्वार्टर फायनल बाकी आहे ती मात्र आपल्याला बघायची आहे. षटकार इथे मात्र वसूल केलाय आणि या षटकारानंतर स्कोर 18. नागेश एक आगळा वेगळाच फटका खेळतोय त्याला कमी लेखून चालणार नाहीये. रैमीनं पुणे या संघाला दावेदारी पेश करायला आम्ही इथे आलेलो आहोत आणि नक्कीच या मैदानामध्ये चांगला षटकार खेळत इरादे नक्की स्पष्ट केलेत. मॅच चांगली होणार कारण दोन्ही संघ दमदार खेळ दाखवताना दिसत आहेत. सूरजचा एक चांगला फटका त्यानंतर त्याला साथ देतोय चांगली तो नागेश. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सलमान तयार. बघूयात काय कामगिरी करतोय तो सलमान. रिव्हर्सचा प्रयत्न ही विकेट मोठी असेल घाई करायची आवश्यकता नव्हती. नागेशला एक महत्त्वाचा खेळाडू होता इंटेन्स साफ होता आणखीन एक रिव्हर्स मारायचा होता तर ताकद कमी पडती तिथे जोर लावला नाही अजिबात फक्त टायमिंग वरती हा स्विच खेळायचा प्रयत्न आणि सलमान सारखा कट्टर गोलंदाज तिथे बॉल मुवमेंट करत होता आणि फसतोय हा फटका. मोठी विकेट मोठं नुकसान म्हणावं लागेल ते अन्ना 11 संघासाठी. कारण की 7 षटकार मारले होते पाठीमागच्या सामन्यात मात्र बघूयात आता सुरुवात चांगली झालेली आहे ती मात्र बघूयात काय करतोय. प्रथम आलाय प्रथमाने सूरज. वाईट बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळाला. धावसंख्या मात्र पुढे जाताना बघायला मिळेल स्कोर कार्डवरती आहे त्या जवळपास पुणे त्यावेळेस जर पाहिलं सुंदर फटका गॅप मध्ये चेंडू तिथे चाललाय शतशः आहे मिळाली तिथे धाव. धावसंख्या तिथे आपण बघतोय 20 धावा असते धावसंख्येमध्ये 2 गडी बाद असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सलमान एक असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे गतीसोबत एक चांगला टर्न आहे आणि त्याच्या टर्न विरुद्ध खेळणं एवढं सोपं नाहीये आणि त्याला मिळते आणखीन एक विकेट. पूर्णपणे खांद्याचा वापर यावेळेस केला होता तो या बॉलवरती आपण जर पाहिला ऑस्ट्रेलियाच्या 12 बाहेरचा चेंडू होता. 20 धावा धावफलकामध्ये 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथं येऊन आता थांबायचं नाहीये खरं तर नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये आता. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये नाव सांगायचंय फलंदाजाचं. हर्षल आलाय. यस ओहो चांगलं कनेक्ट केले अर्शान यांनी. आता तिथे मैदानामध्ये देखील काही अपील करतोय आसिफ.
हिट विकेटचं अपील केलं कदाचित, मात्र ते पंच बघूयात पाहणी करतायत काय निर्णय असेल. तिकडे बॉल तर बॉर्डरलाईनच्या बाहेर तर गेलेला आहे. बघूयात आता इथे टीव्ही अंपायरची मदत घेतली जाते. पुन्हा बॅलन्स आहे अगदी, चांगला बॅलन्स होता आणि तो चौकार इथे बघायला मिळतोय. 2 षटकाचा खेळ संपला 24 धावा धावपलकामध्ये. 3 बाद 24. दोनचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या असेल ती 24 धावा 3 गड्याच्या मोबाईलमध्ये आपण इथे बघू शकता. चांगली सुरुवात केली आहे, आक्रमक सुरुवात केली आहे पहिल्या 2 षटकामध्ये अण्णा 11 संघाने. बघूया तिच्या षटकाला सुरुवात करतोय, गोलंदाजी मार्क वरती. बॉलर आलाय आता. दोन ओव्हरचा खेळ संपलेला 24 धावा धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज,
बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पुन्हा एकदा मयूर मासाळ. षटक क्रमांक 3 घेऊन मात्र सज्ज असेल मयूर. बघूयात कशी कामगिरी करतात समोर फलंदाज. ओ 2 षटक तर पूर्णपणे अण्णा 11 संघाला जिंकलेत. मात्र आता इथून पुढचे 3 षटक सातत्य मात्र ठेवावं लागेल. कारण रहीम संघाच्या संघाने दिवसभर ठेवला बॉलिंगचा. 24 धावा खर्च केल्या पाठीमागे 2 षटकात. पुन्हा समोर केला फटका गॅपमध्ये चेंडू जोरदार ताकद लावली. अजिंक्य तिथे क्षेत्ररक्षण करतोय पाठीमागे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला. 2 धावा इथे येत आहे. धावसंख्या वाढते. स्कोर काढला रनसंख्या असे 26 धावा धावसंख्येमध्ये आहेत. 3/26 षटक क्रमांक 3 इथे चालू असताना मयूर एक चांगली बॉलिंग करतोय. 9 धावा आतापर्यंत मयूरनं खर्च केल्यात. एक विकेट देखील त्याला मिळालेली आहे. तर हा जो पेस आहे ही जी गती आहे मग त्याला एक खेळणं एवढं सोपं नाही. अगदी खूप जोरात टाकतोय बॉल. खूप वेगानं टाकतोय बॉल. बॅकफुटला खेळायचा प्रयत्न. झपकन हे वादळच वेगळं आहे. द प्रिन्स ऑफ बारामती माती विकेटचा प्रिन्स ज्याच्याकडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी जो टर्न करतोय चांगला ज्याच्याकडे वेग आहे चांगला ज्याचं नियंत्रित गोलंदाजी आहे. क्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर केला तिने शतशक बॉलपर्यंत एक धावतीने मात्र जरूर बघायला मिळालेली आहे. धावसंख्या वाढते. स्कोर काय वरती आहे धावा 27 धावा. ओहो थोडी लेन खराब त्याचा फायदा घेतला. पिक केला आणि चेंडू फरार होते सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट होता. षटकाराबरोबर धावसंख्या वाढतीये 33 धावा. षटकार इथे मात्र वसूल केलाय. 3 होता खेळ संपला. धावसंख्या असते ती 33 धावा. तीन होता खेळ 33 रन झालेले आहेत. खूप जबरदस्त या ठिकाणी ही मॅच तुम्ही बघतायत. अप्रतिम असा सामना. गोलंदाज तयार असेल आता. शेवटचे 12 चेंडू पॅरिस आलाय 4थ्या षटकाला घेऊन. चौथ्या षटकाला सुरुवात. पॅरिस तयार बॉलिंग मार्क वरती. समोर असेल फलंदाज रेडी. प्रथम इथे धोका झालेला आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न हर्षांचा मात्र बघायला मिळाला. रनआउटच्या रूपानं फलंदाज बाद होतोय. तो खूप जास्त संघर्ष करत होता. प्रथम बाद व्हावं लागलं. प्रथमला नवीन फलंदाज दाखल झाला. ताकदीचा फलंदाज आता पाठवलाय मैदानामध्ये. ताकदीचा फलंदाजाचं नाव सांगा. किरण आलेत.
नाव खूप महत्वाचं असतं कारण या नावावरतीच टेनिस बॉल क्रिकेट नक्कीच चालते. तुमचं नाव पॅरिस तयार असेल. अर्शान समोर तयार. डावखुऱ्याचा खेळाडू. ग्लान्स केलाय बॉल. शतषक असेल बॉल पर्यंत. तिथे धाव मिळालेले आहेत. धावसंख्या मात्र वाढतीये. स्कोर कार्डवरती रनसंख्या मात्र आता बघायला मिळाली ती 34 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. चार गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक चालू असताना 34 वरती 4 गडी बाद पॅरिस कांबळे बॉलिंग करतायत. समोर किरण इथे बॅटचा किनारा लागतोय. पॅरिसचा एक वेगवान बॉल. विकेट किपरकडे चेंडू. विकेटचं होते पतन. धक्का नंबर 5वा. बॅट्समन नेम चौथा षटक तिथे चालू असताना पुन्हा एकदा फलंदाज गौरी शंकर. या बॅटचा बॉल फलोद्रमध्ये केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पॅरिस या षटक कमालीचं राहिलेलं आहे. एक धाव आली. जसं पौर्मासालचा पाठिंबा षटकार शेवटचा बॉल षटकाराला होता तिथं चांगला खेळ होता. तो पुन्हा एकदा सुरळीत चाललेली धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली जागेवरती 34 धावा 5 बाद असताना पुढे येऊन मारायचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी बघायला मिळतो आहे. षटकाची होती समाप्ती. 4 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपतोय आणि 4 षटकानंतर स्कोर कार्डवरती आहे 34 धावा 5 बाद आहेत. शेवटचे 6 चेंडू आता इथे बाकी असतील. आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या असेल 34 5 बाद 6 बॉल बाकी. बघूयात या 6 बॉल मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत ते फलंदाज. क्वार्टर फायनलची मॅच सायंकाळचं सत्र 5:45 झालेत. 5 वाजून झाले 45 मिनिटं. संध्याकाळचे 5:45 वाजलेत आणि आपण आहोत पुण्यातील या सुंदर अशा मैदानामध्ये जिथे सुरू आहे रहीम मिलन पुणे आणि अण्णा 11 या दोन संघामध्ये मॅच. खूप चांगले तारे आणि सितारे आपल्याला बघायला मिळत आहेत. अमर गोरे आलेत आता बॉलिंग करण्यासाठी. युट्यूबद्वारे आमच्याशी जुळले गेलेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील असणारे सोनजत हॉटेलचे मालक तुषार शेठ दौंडकर. आपलं देखील स्वागत. चांगला बॉल अमरचा यावेळेस बघायला मिळाला. आसिफ तांबोळीच्या हातामध्ये चेंडू मात्र बघायला मिळतोय. डॉट बॉल. त्याचबरोबर संदीप कातोर देखील त्यांच्या सोबत असणार आहे. इजाज कुरेशीचे अगदी जवळचे मित्र त्यांचं देखील स्वागत. क्रिकलाइट स्पोर्ट्स .in च्या वतीनं आपण जर पाहिलं सोबत आहेत अमित भुजबळ सर. पाठीमागे MIDC मध्ये रेनी स्पर्धेमध्ये नक्कीच गाठ भेट झाली होती. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र बघायला मिळतोय.
शेवटचा षटक किती आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. धावा बघायचं किती या ठिकाणी आता ज्या बघायला मिळणार आहेत मैदानामध्ये. अनेक चाहते असतात ते आपल्याशी नक्की जुळले जात आहेत कारण शेवटची मॅच सुरू आहे. अनेक लोक आपल्याशी या ठिकाणी युट्यूबद्वारे जुळलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. संदीप बरा चषक परत चौथं. चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळेल. डॉट बॉलचा इथे मात्र प्रदर्शन बघायला मिळेल. जो इंटेक गमावला कारण तुम्ही स्ट्रायकर गोलंदाजावरती धावा काढल्यात आणि जर पाहिलं गेलं नंतरच्या काळामध्ये जर पाहिलं गेलं प्रभाव सोडू शकले नाहीत. 35 धावा कारण 3 ओव्हर नंतर खूप चांगली धावसंख्या मात्र बघायला मिळाली होती जवळपास 32 पर्यंत मजल. आणखी देवाचा बॉल जर पाहिलं शतशक डीप मधून बॉल पर्यंत बघायला मिळालेले आहेत. शतरशन नॉन स्ट्राईक केनला रनआउटची संधी. फलंदाज झाले बाद. विकेट आणखीन एक या ठिकाणी पतन बघायला मिळत आहे. महादेव इथे मात्र बघायला मिळत आहे आता मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत. 5वा षटक तिथे सुरू आहे. 36 गडी बाद सुरू असताना एक जबरदस्त स्पर्धा. अमर गोरे मात्र बॉलिंग करतायत. अण्णा 11 वारजे च्या समोर आपण बघतायत रही मिलियन पुणे असा सामना. संदीप दरा चषक पर्वत चौथं क्वार्टर फायनल सुरू आहे सायंकाळी 17 मध्ये. पॉइंटला शतरक्षक आहे तिथे सूरज कोरम. टिपतोय झेल फलंदाज होते बाद. कुठेतरी घसरण मात्र इथे बघायला मिळालं असेल कारण जेमतेपणे आपण जर पाहिलं टॉप ऑर्डर फलंदाजांना नागेश अर्शान असेल सूरज असतील नागेश त्यांचे ते एकदम चांगल्या प्रकारे धावा करताना बघायला मात्र सातत्याने पडणारे विकेट फार मोठा कॉलॅप्स झालेला आपल्याला बघायला मिळाला. आता या सामन्यात 36-32 बाद झालेले आहेत रेमिलम पुणे संघाचे. गोलंदाज चांगली शिस्तबद्ध गोलंदाजी मात्र करताना इथे बघायला मिळालेत. एक बॉल बाकी बघायचं कसं फिनिश करतायत. रमेश आलेत 36 अण्णा इलेव्हन संघाच्या खात्यात. खुश असेल 40 स्कोर 36 वरती जर पाहिलं जाईल. एक बॉल बाकी त्या बॉलवरती काय करतोय तो अमर अमर गोरे मिस्टर JPL. आणि कनेक्शन चांगलं हॅपी एंडिंग करतोय. मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या बाहेर कोललाय. रमेशनं भिरकवतोय षटकार. काय कोललाय हा चेंडू. शेवटचा बॉल मिड विकेटला. नक्की बॉलची केली आहे या फलंदाजानं अक्षरच्या गोटी आणि त्याच धावांची गरज आता मजा येणार सामन्याला कारण की जो स्कोरचा विचार केला तो स्कोर इथे झालाय 5 स्कोर. जो विजयाची गॅरंटी देऊ शकतो तेवढा स्कोर इथे उभा केलाय अण्णा 11 संघाने या डावामध्ये. आणि आता विजयाचं लक्ष जे असणार आहे ते निर्धारित 43 30 बॉल 43 धाबा लक्ष्य. यांच्या या ठिकाणी जर पाहिलं ज्यांचं आत्ताच शुभ आगमन झालं ज्यांनी आपल्याला युट्यूब स्पॉन्सरशिप केलेलं आहे ते युट्यूब सौजन्य देणारे सामान्य रोहित दादा लोणकर यांचं देखील स्वागत.
30 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आणि या धावेचा पाठलाग करण्यासाठी आली सलामीची जोडी सूरज कोरम आणि अजिंक्य गोळे आपण मैदानामध्ये बघतायत. तयार असेल आता तर गोलंदाज देखील सज्ज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. जर आपण पाहिलं पहिल्या षटक घेऊन मात्र तयार असेल तो गोलंदाज. कमालीचा सामना 30 बॉल 43 ची गरज. पहिल्या षटक घेऊन गोलंदाज तयार असेल. आता आव्हान सोपं नाहीये. पाहूयात या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल या दुसऱ्या दिवसामध्ये. अजिंक्य घोळे तर गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी अण्णा 11 वारजे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातले हे सितारे आमने सामने आहेत. खरं तर खूप चांगला संघ दोन्ही संघांनी बनवलेले आपले सर्व फेवरेट खेळाडू. पहिलं षटक घेऊन मात्र तयार असेल गोलंदाज रमेश मिरगणे दाखल झाले. तर समोर आहे पुण्याचा वंडर बॉय सूरज कोरम. तिने मात्र बघायला मिळेल स्ट्रायकिंग इनला 43 धावांची गरज. 30 बॉल मध्ये बनवायच्या त्या धावा. स्ट्रायकिंग इनला अजिंक्य गोळे आपल्याला बघायला मिळेल. प्रचंड फॉर्म मधला खेळाडू. राजन यांचा देखील अनुभव मात्र ते सांगतायत. अण्णा 11 या संघासाठी भरपूर असं चांगला गोलंदाजी दिवसभर केली असेल ती. रमेश सूरज बंटी नागेश या सर्वांचा खेळ चांगला बघायला म्हणतात. आत्ता खेळायचं गरज. आत्ता मॅच विनिंग तुम्हाला विजयाच्या दिशेने नेणार आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये पहिलाच बॉल आणि पहिला चेंडूवरती सिग्नेचर शॉट सूरज कोरम सूर्याच्या बॅटमधून सिक्सर. जबरदस्त षटकार मिड विकेटला पॉवर हिट. नवीन बॉल एवढं सोपं नाही आणि एक सुंदर नजाकत दाखवली. तिकडे षटकार गेल्यानंतर फलंदाज असा कोणता गोलंदाज नाहीये की ज्याच्यामध्ये षटकार जात नाही आणि कोणता असा गोलंदाज आहे फलंदाज की तो कधी बाद होत नाही. कोणता फलंदाज इथे बघू शकता पहिल्यावरती षटकार नंतर विकेट घेण्याची संधी. झेल सोडला सूरज कोरमला. इथे मिळतंय जीवदान. बॉल पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. असंच क्रिकेट आहे. अनिश्चिततेनं भरलेला क्रिकेटचा खेळ जो ओळखला जातो आणि काही पण होऊ शकते या खेळात. कधी या ठिकाणी खेळ बदलू शकतो. धावसंख्या वाढती ती 10 रन्स वरती. धावा थांबवणं जेव्हा तुम्ही इथे विकेट घेणार आहात. बघूयात आता मैदानामध्ये सूरज बरसतोय. 10 रन स्कोर कार्ड वरती बनवले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक मध्ये. रमेश कशा प्रकारची कामगिरी करतात. पहिल्या षटक चालू असताना आपण बघितलं 10 रन झालेले आहेत बोर्ड वरती. रमेश पुन्हा एकदा तयार. दोन्ही संघ चांगलं क्रिकेट दिवसभरामध्ये खेळत आलेत. ओ हो काय ड्राईव्ह मारलेला आहे. पंच केला बॉल. पॉइंट सीमारेषा बाहेर. सूरज कोरमनं हात खोललेत. चौकार. अण्णा 11चा संघ धावफलक मात्र मागे जात बॅकफुटला जात गोलीगत फटका होत. एकदम कापत गेला सीमारेषेला. बुलेट शॉट. पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये सूरज कोरमला केलेला हल्ला. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. मॅचेस ओपन करून टाकतोय. पॉवर प्ले मध्ये सामना इथे फिरवलेला आपल्याला बघायला मिळेल. 18 रन स्कोर कार्ड वरती. हा बॉल बघू शकता तुम्ही. पॉवर प्ले मध्ये सुरुवात आक्रमक इंटेंट मात्र साफ स्पष्ट केलं. मात्र तिथे गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिवसभरामध्ये त्यांना आपण बघितलं. मात्र या सामन्यात लाईन लेंथ वरती सूरज कोरम विचार करायला भाग पडतोय. गोलंदाजाला आकर्षक बॅटिंग. आणखीन एक सूर्याचा पॉवरफुल शॉट पॉइंट वरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच सूरज एक चांगली बॅटिंग नक्कीच मैदानामध्ये करताय. धावसंख्या मात्र 2 धावांनी स्कोर पुढे झालाय. 20 धावा असेल स्कोर कार्ड वरती आपण जर बघितलं. षटक क्रमांक पहिलं तिथे चालू असताना 23 धावांची गरज. 25 बॉलला इथे 20 रन झाले. पहिलं षटक चालू असताना गोलंदाज करतात गोलंदाज. पुन्हा एकदा रमेश आणि हा देखील 360 मिस्टर
सुपर 360 सूरज कोरम आणखी एक चेंडू स्क्वेअर लेगच्या बाहेर आणि षटकाराबरोबर 26 धावांचं षटक इथे मात्र बघायला मिळालं. सामन्याचं समीकरण आलंय 26 धावा आलेल्या आहेत. अविश्वसनीय हॅट्स ऑफ केलं अजिंक्य गोळेनं सूरजला. असं भरपूर कमी बघायला मिळतं. सूरज कोरम ज्या पद्धतीने खेळलाय आणि अशीच जी आगळी वेगळी खेळी तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये ब्रँड या नावानं ओळखणारी ठरणार आहे तशीच बॅटिंग करताना बघायला मिळाला हा पुण्याचा पठ्ठ्या सूरज कोरम अर्थात सूर्या. स्टँडिंग सल्यूट त्याला दिलाय अजिंक्यनं. तसं त्यानं बॅटिंग केली होती. तो मुवमेंट केस झाला की नाही मला माहिती नाही मात्र त्या मुवमेंटची क्लिप व्हायरल जरूर होणार. हो अजिंक्य गोळे रिवर्सचा फटका इथे केवळ सिंगल असं दृश्य तुम्हाला विराट कोहली आणि धोनीमध्ये बघायला मिळालं जरूर होतं. सध्या नक्कीच IPL सुरू आहे. काही जण रोहित शर्माची सपोर्ट करतात, काही विराट कोहलीला सपोर्ट करतात, काही धोनीला सपोर्ट करतायत. सर्व भारतीयचेच खेळाडू आहेत त्यामुळे IPL पुरता आपण ते मर्यादित ठेवा मात्र सर्वजण एकत्र भारतासाठी पुन्हा खेळणार आहेत. हा फुल टॉस आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार सामन्याची हवा काढून टाकतोय हा संघ. रहीम 11 पुणे रणसंख्या 34 षटक क्रमांक दुसरा इथे चालू असताना मॅचची हायलाइट आपण बघू शकता. खूप जबरदस्त बॅटिंग. फुलटॉस बॉलवरती हा जबरदस्त इथे षटकार जो जरूर बघायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा हा चेंडू समोर. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉल थांबू शकत नाही. हा चेंडू जाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार इथे मिळालेला आहे. काय जोडी सुपर ही जोडी. चॅलेंजच नाहीये नो चॅलेंज. कोणती संधी दिल्याने कोणत्या क्षेत्ररक्षकाला पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं जाईल रहीम 11 संघाने आज जो स्कॉड केला होता अतिशय शोधून खेळाडू आज टॅलेंटला शोधलं होतं आज. आणि फुल टॉस बॉल बरोबर हा बिग हिट आणि दाखल होतो या षटकाराबरोबर. मॅच संपवतोय यस षटकार. 5 धावा लागत होत्या षटकार मारला आणि आजच्या दिवसामध्ये रहीम 11 पुणे संघ पोहोचतोय या स्पर्धेच्या सेमीफायनल साठी. अभिनंदन. हार्डलक अण्णा 11 संघ दिवसभर तुम्ही देखील खूप चांगला खेळ दाखवलेला आहे. मात्र या सामन्यात सूरजनं काहीतरी वेगळंच चित्र दाखवलंय. 6/26 अजिंक्य गोळे देखील 18 रन्स बघायला मिळाले 4 बॉल मध्ये आणि सुंदर असा खेळ. या मॅचचा देखील प्रेरक मॅच ठरलेला आहे तो. पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक या मॅचचा मॅन द मॅच सूरज कोरम. मॅचची समीर तुम्ही बघू शकता 42 बनवलं त्यांना 11 संघाने. नागेशनं 12, अर्षानं 12, रमेशनं 6, सूरजनं 4 आणि त्याचा बरोबर जर बघितलं रहीम 11 संघ 44 वरती